कोकाटेंना उशिरानं सुचलं शहाणपण, अखेरीस कोकाटेंचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचला। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा पाठवला राज्यपालांच्याकडे। नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना। नाशिक पोलिसांकडे अटक वॉरंट पोहोचल्यानंतर पुढची कारवाई सुरू। कोकाटेंवर अटकेची तलवार टांगती। राष्ट्रवादीला कोकाटेंचा पर्याय शोधण्याची घाई नाही। निवडणुका आटपल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल शक्य। विजय कोकाटे गेलाय कुठं? माणिकरावांच्या भावाचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू। एकनाथ शिंदेंच्या भावाबाबत गंभीर आरोप। शिंदेंचा भाऊ अंमली पदार्थ व्यवसायात असल्याचा सुषमा अंधारेंचा दावा। अंधारेंचे आरोप शंभूराज देसाईंनी फेटाळले। सावरी गावातील ड्रग प्रकरणाशी आपला संबंध नाही, प्रकाश शिंदे यांचे वक्तव्य। प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी शिंदे 10 कोटी रुपये देणार, संजय राऊतांचं लक्षवेधी वक्तव्य। काँग्रेसची आमदारकी सोडून प्रज्ञा सातव भाजपात, भाजपाकडून राजकीय पुनर्वसनाची हमी। प्रज्ञा सातव यांच्या आमदारकी सोडण्याचा फटका बसला सतेज पाटील यांना। विधान परिषदेत काँग्रेसची संख्या घटली। सतेज पाटील यांचं विरोधी पक्षनेता होण्याचं स्वप्न भंगलं। हिंगोली पाठोपाठ सोलापूर काँग्रेसला भाजपाचा दे धक्का। माजी आमदार दिलीप मानेंनी हाती घेतलं कमळ। भाजपा प्रलोभन देऊन फोडाफोडी करतोय। प्रज्ञा सातव यांच्या आणि दिलीप माने यांच्याही पक्ष सोडण्यानंतर नाना पटोले संतापले।